श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 2. काही ठिकाणी आजच्या दिवशी दत्तात्रेयांचीही पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेय असा शब्दप्रयोग वापरला जातो. जे कार्य व्यास शंकराचार्य यांनी केलं तेच कार्य दत्तात्रेय महामुनींनी केलं. ब्रह्मा विष्णू महेश या तीनही सत्ता ज्यांच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि जे जगत कल्याणाकरता दत्तम दत्तम स्वयं दत्तम म्हणून प्रकट झाले, या विश्वाकरता मी स्वतःलाच अर्पण करतो अशा प्रतिज्ञेनं, अशा बाण्यानं भगवान दत्तात्रेयांचा अवतार झालेला आहे. तेव्हा या तीनही महाविभूतींना वंदन करून आता थोडासा प्रवचनाचा विषय हाताळण्याचा मी प्रयत्न करतो. आज सद्गुरूंच्या संदर्भात काही चिंतन करावं असा संकेत आहे. इतर अनेक विषय वेगवेगळ्या व्याख्यान प्रवचनांमधून आपण मांडतो. एक दोघांनी विषयसुद्धा मला सुचवला होता की आज उपनिषदातील तत्त्वज्ञानावर बोलायला हरकत नाही. कधीतरी शिबिरामध्ये तो विषय मांडता येईल. आज मुख्यतः सद्गुरूंचं स्मरण हाच मुख्य विषय आपल्या नजरेसमोर आहे. त्यातून जमलं तर त्या उपनिषदाला स्पर्श करत करत विषय मांडण्याचा प्रयत्न करेन. एकनाथ महाराजांचा सद्गुरूंचा गौरव करणारा, सद्गुरूंचा महिमा सांगणारा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. तो अनेक वेळेला आपण रेडिओवर ऐकला असेल, टी व्हीवरही ऐकला असेल, अनेकांना तो पाठही असेल. 19 कडव्यांचा मोठा अभंग आहे. यात सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंचं तत्त्वज्ञान, सद्गुरूंचं स्वरूप मांडलेलं आहे. त्यातील निवडक 8 कडवीच आपण पाहणार आहोत. एकनाथ असं म्हणतात की सद्गुरू म्हणजे कोण? ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. वेदा पडले मौन शास्त्रे वेडावली, वाचा हे निमाली ते श्री गुरु. श्री गुरु जयासी पाहे कृपादृष्टी, तयासी हे सृष्टी पांडुरंग. प्रभुराज माझा स्वामी गुरुराव, देतो मज भाव शुद्ध भूमी. भूमी शुद्ध करी ज्ञान बीज पेरी, अद्वैत हे धरी मी तू नेणे. मज लागी माझी सद्गुरु माऊली, करी कृपा साऊली वर्णू काय. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे पैनाम सदामुखी. सद्गुरूंचं सामर्थ्य व्यक्त करणारा, स्वरूप व्यक्त करणारा, अतिशय प्रसिद्ध असणारा असा अभंग आहे. सगळ्याच वैशिष्ट्यांचा परामर्श तासा 1.5 तासामध्ये घेणं कठीण आहे. खरं म्हणजे याच्यावर एक व्याख्यानमाला गुंफता येईल असा एक गुण महत्त्वाचा आहे. एकनाथांनी कोणकोणत्या गुणांचा गौरव, कोणकोणती वैशिष्ट्य सद्गुरूंच्या संदर्भात सांगितली. एकनाथ महाराज म्हणतात, पहिल्यांदा ते ओंकार स्वरूप आहेत. दुसऱ्यांदा ते सांगतायत ते सर्वसमर्थ आहेत, ते सर्वात श्रेष्ठ आहेत. तिसऱ्यांदा ते सांगताहेत त्यांना गुरुराव हीच पदवी शोभते आहे. जर अनेक गुरु एकत्र केले तर त्या गुरूंच्या मध्येही हे सर्वश्रेष्ठ आहेत. राजाधिराज जसं आपण म्हणतो, सगळे राजे एकत्र केले तरी त्या राजांमध्ये आणखीन श्रेष्ठ असा जसं राजाधिराज होतो, तसं सर्व गुरूंच्या मध्ये हे गुरुराव. त्यांचं वैशिष्ट्य काय? एकनाथ महाराज म्हणतात ते स्वयंप्रकाशित आहेत. सर्वसाधारणपणाने एखाद्याची प्रसिद्धी करण्याकरता इतरांनी त्याच्यावर प्रकाशझोत टाकावा लागतो. लेख लिहावे लागतात, गौरव अंक काढावे लागतात, इतरांनी स्तुती करावी लागते. मग कुठेतरी प्रकाशाचा झोत त्या व्यक्तिमत्वावर पडतो. पण या गुरूंचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वयंप्रकाशच आहेत. किंबहुना त्यांच्या प्रकाशामुळे सूर्य आणि चंद्र हे प्रकाशमान झालेले आहेत.
ज्यांच्या ठिकाणी चंद्र आणि सूर्य यांना प्रकाश देण्याचं सामर्थ्य आहे, ती वस्तू किती श्रेष्ठ असेल. त्यांना उसनं कुणाचं अवसान आणावं लागतच नाही, घ्यावं लागत नाही. स्वयंप्रकाशित ते आहेत. किंबहुना शास्त्रकार असं सांगतात, ज्यांच्या अस्तित्वामुळं या विश्वाला अस्तित्व आहे, ज्यांच्या प्रकाशामुळं हे विश्व प्रकाशमान झालेलं आहे, ज्यांच्या शांततेमुळं या विश्वात शांतता नांदते आहे, असं जे जे काही श्रेष्ठ, उत्तम, उदात्त, पवित्र असेल, ते सगळं ज्यांच्या आश्रयानं प्रकट होत राहिलं आहे अखंडपणानं, असे ते स्वयंप्रकाशित आहेत. पण एवढी सगळी वैशिष्ट्ये असली तरीसुद्धा सर्वात उत्तमात उत्तम असणार त्यांचं वर्णन काय? ते माऊलीसारखे दयाळू आहेत, कृपाळू आहेत. आई जशी आपल्या तान्ह्या लेकराकरता धावून येते, त्या मुलाचा सांभाळ करते, सतत त्याच्या विकासाचा, प्रगतीचा विचार करते, तसं जे जे कुणी भक्त म्हणून या गुरुमाऊलीकडे गेले, त्या सर्व भक्तांचा, साधकांचा उद्धार करण्याची प्रक्रिया ते करत असतात. का हे सगळं करावं सारखं वाटतं त्यांना? शेवटचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, ते साक्षात परब्रह्मच आहेत. आता इथेच थांबूया. यानंतरचं वाचन पुढच्या भागात. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.